मी समर्थ मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. वर्षाचा पहिला सण आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी म्हणजे भोगी. तर भोगीच्या दिवशीच आपल्याला काय काय करायचं असतं ते आपण जाणून घेऊयात. बऱ्याच जणींना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर भोगी दिवशी सगळ्यांना माहिती आहे की आपण न्हावून घेतो, म्हणजेच डोक्यावरून आंघोळ करतो, म्हणजेच केस धुतो आणि आपल्याला भोगीची भाजी आणि भाकरी हे सगळं माहिती आहे. परंतु ह्या सणाचं महत्त्व जे आहे किंवा ह्या सणामध्ये ह्या गोष्टी का केल्या जातात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर असं म्हटलं जातं की न खाई भोगी तो सदा रोगी. हे तुम्ही म्हण तर ऐकलीच असेल की भोगी दिवशी जो कोणी भोगी खाणार नाही तो कायम आयुष्यभर किंवा वर्षभर आजारी असेल किंवा रोगी राहील असं म्हटलं जातं. ही एक जुनी प्रचलित म्हण आहे. तर केस धुवायचे, भोगीची भाजी बनवायची, हे सगळं आपल्याला माहिती आहे की म्हणजे भोगी दिवशी काय करायचं. पण ही कशासाठी करायची असते किंवा त्याच्या मागचं काय कारण आहे. तर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी हा आनंद उपभोगायचा सण असतो, तो म्हणजे भोगी. भोगी म्हणजेच उपभोग घेण्याचा सण किंवा आनंद उपभोगण्याचा सण. तर भोगी दिवशी आपण घर हे स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे. घराचं जे उंबरा आहे, उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे, सुशोभीकरण करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये संध्याकाळी दिवे लावतो त्या पद्धतीने सकाळी देखील दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी देखील दिवा लावायचा आहे बाहेर. त्यानंतर अंगणामध्ये स्वच्छ असं सडा मारून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती रांगोळी काढायची आहे. आपण जे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकतो, तर ह्या दिवशी तीळ टाकण्याचं महत्त्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही थंडावा आलेला असतो तर आणि इथून पुढं जे काही उन्हाळा येणार आहे तो आपल्याला बाधू नये यामागचं कारण आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तीळ टाकतो. आणि कोण कोण तिळाचं उटणं देखील करतात. म्हणजे तुम्ही तीळ भिजवून तांदूळ त्याच्यामध्ये भिजवून तुम्ही मिक्सरवरती वाटून त्यामध्ये थोडीशी हळद घालून अशा पद्धतीचं उटणं देखील बनवू शकता आणि घरातल्या प्रत्येकानं हे उटणं लावून आंघोळ करायची असते जेणेकरून येणारा उन्हाळा आपल्याला बाधू नये. तर हे दुसरं आहे तिळाचा उपाय किंवा तिळाचा जो उपयोग आहे. कारण की आपल्याला माहिती आहे संक्रांतीमध्ये आपण तीळ आणि गुळ असं म्हणतो. तीळ आणि गुळाचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवात होते ती भोगी दिवशीपासून. म्हणजे आपण तीळ तांदळाचं उटणं लावतो, आंघोळ करतो, तिळाच्या पाण्यामध्ये आंघोळ करतो. त्यानंतर दुसरं म्हणजे आपण तर्पण करण्यासाठी जे पाणी आपण ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकून त्याने आपल्या पितरांना अर्घ्य किंवा तर्पण द्यायचं आहे. तर आपण जेव्हा जेव्हा पितरांची सेवा करतो त्यावेळेला आपल्याला काळे तीळ वापरायचे असतात. तसंच आता आपण बघणार आहेत की या दिवशी आपल्याला आणखीन कुठले काळ्या तिळांचे किंवा पांढऱ्या तिळांचे उपयोग करायचे आहेत. तर बघा, आपल्याला जेव्हा आपण पितरांची सेवा करतो काळ्या तिळांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे, तर्पण करायचं आहे. सूर्याला पाणी देताना पांढऱ्या तिळांचा उपयोग करायचा आहे. पांढऱ्या तिळांचंच आपल्याला उटणं लावायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे तीळ जे आहेत त्या तिळांचं दुसरा एक उपाय म्हणजे आपण जेव्हा दानधर्म करतो त्या दानधर्मामध्ये आपल्याला काळे तीळ हे ठेवायचे आहेत किंवा तुम्ही पांढरे तीळ ज्यांना खरंच गरज आहे आणि गरजू असे लोक आहेत, गरीब आहेत, तर त्यांना तुम्हाला जेव्हा दान द्यायचं आहे तेव्हा त्याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ आपल्याला टाकायचे असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं पुण्य लागतं. त्यानंतर दुसरं म्हणजे आपण जी भोगीची भाजी बनवतो, भोगीच्या भाजीमध्ये आपण तीळ टाकतो, तीळ आणि गूळ टाकतो. त्यानंतर बाजरीची भाकरी जी आपण बनवतो, बाजरीच्या भाकरीवरती देखील आपण म्हणजे भाकरी करताना आपण त्याच्यावरती तीळ टाकत असतो. तर हे आपण जे खातो किंवा भक्षण करतो ते तीळ. त्यानंतर आपण भोगी दिवशी आपण दुसऱ्या सुवासिनी स्त्रीला बोलावतो घरी आणि जेवण देतो. शक्य असेल तर जेवण देतो किंवा आपण काय म्हणतो त्यांच्या घरी आपण शिधापूज करतो किंवा आपण जी भोगीची भाजी बनवलेली आहे ती 5 घरी आपण देतो आणि त्यानंतर खात असतो. तर त्याला आपण म्हणतो की जे आहे शिधा पोचवणं. तर त्या पद्धतीने आपण त्या भोगीच्या भाजीचं आणि भाकरीचं आपण दान करतोय किंवा आपण दुसऱ्यांना देतोय. तर हे झालं एक भक्षण, स्वतः खाणे आणि ते दुसऱ्यांना देणे. त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करणे, देवांना आंघोळ घालताना देखील आपल्याला पांढरे तीळ घालून देवांना आंघोळ घालायची आहे. आणि सूर्याला अर्घ्य देणे, पितरांना तर्पण देणे, दानधर्म करणे याच्यामुळे सगळ्यामध्ये हे तीळ आपल्याला अवश्य घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला भोगीची भाजी आणि जो आपण नैवेद्य तयार करतो ह्या दिवशी त्याच्यामध्ये आपण काय काय वापरतो ते पाहायचं आहे. तर भोगीच्या भाजीमध्ये प्रत्येक भागानुसार किंवा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणानुसार भोगीची भाजी बनवण्याची पद्धतही वेगळी आहे आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्याही वेगळ्या आहेत. पण कॉमन आमच्या इकडे ज्या भाज्या वापरल्या जातात त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर आमच्या इकडे हरभरा, पावटा, वांगी, वाटाणा, कांद्याची पात, गूळ, थोडंसं तीळ, गाजर, शेवगा, पेरू, तीळ, शेंगदाणे, घेवडा, चाकवत,
त्यानंतर बोरी मोठी असेल तर आम्ही त्याला कट करतो आणि छोटी असतील तर अखंड टाकतो. त्यानंतर फ्लावर असतील किंवा बटाटा आहे, तीळ लावलेली बाजरीची भाकरी आपण बनवतो, त्यासोबत लोणी, त्यासोबतच भाजीमध्ये आणखी चुका, पालक, शेपू, मेथी, त्यानंतर ऊस पण आपण थोडा थोडा कट करून त्यामध्ये टाकतो, जेणेकरून की या ऋतूमध्ये येणाऱ्या सगळ्या भाज्या आपण टाकतो. माहिती आहे की पौष महिना चालू होणार आहे आणि पौष महिन्यामध्ये आपण रविवार धरतो, म्हणजेच आपण सूर्याचा वार धरतो. तर सूर्याची पूजा करणं हे या दिवशीपासूनच चालू होतं. असंही एरवी आपण जे सूर्याला अर्घ्य देतो त्याला एक खूप शास्त्रशुद्ध असं पद्धत आहे आणि त्यामुळे आपल्याला खूप पुण्य मिळतं. तर सूर्याची पूजा ओम सूर्याय नमः असं म्हणून आपल्याला सूर्याला जे अर्घ्य देतो त्यामधून आपल्या शरीरामधली जी एनर्जी आहे ती एनर्जी सूर्यासारखीच राहते किंवा आपल्यामध्ये जी कार्यक्षमता आहे सूर्यासारखीच राहते असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण सूर्याला अर्घ्य, जसं आपण तुळशीला पाणी देतो तसं सूर्याला अर्घ्य देणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य देताना त्याच्यामध्ये म्हणजे ते तुम्ही जे पाणी घ्याल त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल व्हायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत. तर हे तीळ तुम्ही पांढरे टाकायचे आहेत आणि असं आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. ज्यावेळी तुम्ही ह्या दिवशी सकाळी आंघोळ करून आंघोळ होईल त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पितरांची सेवा, म्हणजेच आपण पितरांना ज्यांना पितरांचा त्रास होतो किंवा पितृदोष आहे असं सांगितलं आहे, तर त्यांच्यासाठी या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर पितरांना जे आपण तर्पण करतो त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला तर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण बघूयात की आपल्याला ह्या सणाबद्दलचं महत्त्व, म्हणजेच वेगवेगळ्या प्रत्येक भागामध्ये हा सण साजरा केला जातो. संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा जो भोगी सण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये भोगी ज्याला म्हणतो आपण, तर तामिळनाडूमध्ये देखील हा सण केला जातो. याला आपण पोंगल असं म्हणतात त्या ठिकाणी. त्यानंतर आसाममध्ये बोगली बिहू म्हणतात, राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणतात, त्यानंतर पंजाबमध्ये लोहरी म्हणतात. तर या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते, सूर्याची पूजा केली जाते आणि पौष महिन्यामध्ये आपण जसं सूर्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, तर हे महत्त्व ह्या दिवसापासून जास्ती चालू होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर या दिवशी आपल्याला हा सुवासिनींचा पहिला वर्षाचा सण आहे, म्हणजे आपण इंग्रजी वर्षानुसार आपला हा पहिला सण आहे संक्रांत आणि ती संक्रांतीची सुरुवात जी आहे ती ह्या भोगीपासून होते. तर भोगी दिवशीची जी काही सगळी माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सुगड पूजन कसं करायचं आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहत राहा. श्री स्वामी समर्थ.